नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 8 जुलै 2026 चे जेवढेही महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत चालू घडामोडीचे, हे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो, जेणेकरून प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चला पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच जगातील सर्वाधिक यूट्यूब सबस्क्रायबर्स असणारा वैयक्तिक यूट्यूब निर्माता खालीलपैकी कोण बनलेला आहे? अगदी छान पद्धतीनं उत्तर सर्वांनी दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिस्टर बिस्ट. मिस्टर बिस्ट ह्याच्या सर्वात जास्त यूट्यूब सबस्क्रायबर येतं आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या. ओके. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच कोणत्या संस्थेने संघटित डिजिटल अटक, सायबर फसवणूक नेटवर्कला लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशन चक्र 6 ही देशव्यापी कारवाई सुरू केलेलं आहे? ऑपरेशन चक्र 6 सुरू केलं आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच ज्याला आपण CBI असं म्हणतो. पर्याय क्रमांक 3 CBI लक्षात ठेवा IMP आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे भारतामध्ये जे काही तपास वगैरे आहे हे करण्यासाठीचं ही संस्था आहे CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. उद्योग, निष्पक्षता आणि सचोटी म्हणजे इंडस्ट्री, इम्पार्शियलिटी आणि इंटिग्रिटी हे याचं ब्रीद वाक्य आहे. लक्षात ठेवा. दिल्ली आणि विशेषतः जो आहे CBIची स्थापना जी आहे ती 1963 मध्ये करण्यात आलेली आहे. CBIची स्थापना 1963 ची आहे. दिल्ली विशेष पोलीस जो स्थापना आहे अधिनियम या अंतर्गत याची स्थापना आहे. लक्षात ठेवा ह्याची जी काही स्थापना आहे जे दिल्लीचं जो काही कायदा आहे अधिनियम आहे दिल्ली विशेष पोलीस स्थापना अधिनियम, विशेष पोलीस स्थापना ॲक्ट किंवा अधिनियम या अंतर्गत याची स्थापना आहे. लक्षात ठेवू शकता. आणि ह्या जो काही ॲक्ट आहे हा 1946 चा ॲक्ट आहे. मात्र स्थापना आहे 1963 मध्ये. सध्या कोण असतील याचे प्रमुख कोण आहेत? महासंचालक याचे कोण असतील? ह्याचे प्रमुख आहेत महासंचालक आहेत प्रवीण सूद. प्रवीण सूद हे आहेत महासंचालक सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचं. ऑपरेशन चक्र जो 6 आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. डिजिटल अटक यासाठी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच भारताचे 97व्या क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेले आहेत? हे 97 नंबरचे येतं ग्रँडमास्टर आणि यांचं नाव आहे GB हर्षवर्धन. पर्याय क्रमांक 1 GB हर्षवर्धन. लक्षात ठेवा जे तामिळनाडूचे बिलॉंग करतात आणि GB हर्षवर्धन हे 97 क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनले तर लक्षात ठेवा. इथन वाज जे आहेत हे 96 क्रमांकाचे ग्रँडमास्टर आहे. इथन वाज गोव्याचे 96 क्रमांक आणि GB हर्षवर्धन जे 97 क्रमांकाचे आहेत. ओके. लक्षात ठेवा. आणि पहिले ग्रँडमास्टर कोण होते? विश्वनाथन आनंद. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न. नुकतेच भारतातील कोणत्या राज्यात जगातील पहिल्या अणु हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? नुकतंच अणु हायड्रोजनचे प्रकल्प जे आहे याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर हा राज्य आहे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू IMP. लक्षात ठेवा. तामिळनाडू IMP आहे. तामिळनाडू. आणि भारताने स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत अणुतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हे याचे उद्घाटन करून अणुऊर्जा विभागाने तामिळनाडूमधील कोणत्या ठिकाणी? तर कल्पकम नावाचं ठिकाण आहे. हे तुम्हाला मी अणुऊर्जा विद्युत प्रकल्पामध्ये भारतीय अणुविद्युत प्रकल्पामध्ये सांगत होतो. कल्पकम आणि कुडानुकुलम ठीक आहे. हे दोन जे काही अणुप्रकल्प आहेत हे तामिळनाडू राज्यामध्ये येतात. मग कल्पकम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील जे काही फास्टर ब्रेडर टेस्ट आहे ह्यामध्ये हा जो काही पहिला अणु हायड्रोजन प्रकल्प आहे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. भारतातील आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल सायकलवर आधारित जगातील पहिल्या हायड्रोजनचं हे प्लांट राहील. हा जो काही अणु हायड्रोजन प्लांट हे कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकलचं पहिलं प्लांट राहणार आहे. अच्छा. भारतातील पहिली अणुभट्टी कोणती असेल मग आता? भारतातील पहिली अणुभट्टी कुठली असेल? तर ते आहे अप्सरा. अप्सरा आहे
आणि भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठला असेल तर ते आहे तारापूर. तारापूर अणुविद्युत प्रकल्प जो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. लक्षात ठेवा. ओके. IMP आहे. मग तमिळ आहे. राजधानी काय असेल याची? चेन्नई राजधानी आहे. मुख्यमंत्री आहेत जोसेफ विजय थलपती. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. विधानसभा सदस्य संख्या 234. लोकसभा सदस्य 39. राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. राज्य फुलपाखरू तमिळ यवमॅन आहे. राज्य फळ आहे फणस. राष्ट्रीय उद्यान आहेत गिंडी, मुदुमलाई, मन्नारच्या आखात इंदिरा गांधी आणि मुकुर्ती. ओके. हे तमिळ आहे. तमिळच्या पूर्व किनारपट्टीला कोरोमंडलचा किनारा असं म्हटलं जातं. कोरोमंडलचा किनारा तमिळ आणि आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवरती आहे. लक्षात. आणि हा जो काही या ठिकाणी सर्वात उत्तरेकडे जो काही तलाव आहे सरोवर येतो हे तलाव आहे पुलिकत सरोवर, जो आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या बाउंड्रीवरती येतं. पुलिकत सरोवर लक्षात ठेवा. संपूर्ण जर भारत म्हटलं, भारतामध्ये जे अणुविद्युत प्रकल्प आहेत ते कोणते कोणते ठिकाणी येत असतील? एक आहे काक्रापारा. काक्रापारा जो गुजरात राज्यामध्ये काक्रापारा येतो. एक आहे कैगा. कैगा अणुविद्युत प्रकल्प जो कर्नाटक राज्यामध्ये आहे. कैगा कर्नाटक. त्यानंतर आहे जैतापूर, तारापूर जे सगळे महाराष्ट्रामध्ये येतात. त्यानंतर आहे नरोरा. कुठे नरोरा? नरोरा. नरोरा अणुविद्युत प्रकल्प येतो उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये येतात नरोरा. आणि कुडनकुलम व कल्पकम हे तमिळनाडू राज्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच सोमनाथ घोष यांना खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून काय केलंय नियुक्ती करण्यात आलेलं आहे? हा देश आहे मलेशिया. पर्याय क्रमांक 1 मलेशिया. लक्षात ठेवा. मलेशिया राजधानी काय असेल? क्वालालंपूर. क्वालालंपूर ही मलेशिया राजधानी आहे. ज्या क्वालालंपूरमध्ये वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन म्हणजे काय BWFचं हेडक्वार्टर येतं इथंच. मलेशियाचं राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी. अच्छा. मलेशियाचं चलन काय असेल? चलन खूप चाललं पेपरला. मलेशियाचं चलन आहे रिंगीट. मलेशियाचं चलन येतं रिंगीट. रिंगीट. सिंगापूरचं राजधानी सिंगापूर सिटी आहे. आणि म्यानमारची राजधानी काय आहे? नॅपिदॉ. नॅपिडॉ ही येतं म्यानमारची राजधानी. नेपाळची तर आहेच आहे, सगळ्यांना माहिती असेल काठमांडू आहे. काठमांडूमध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन सार्कचं हेडक्वार्टर येतं. ज्या सार्कची स्थापना 1985 आहे. ज्यामध्ये 8 सदस्य देश आहेत, ज्यामध्ये भारत पण येतो. पुढचा प्रश्न पाचवा. नुकत्याच पहिल्या NBT नॅशनल बुक ट्रस्ट म्हणतो आपण NBT भूषण पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? हे NBT भूषण पुरस्कार आहेत यांना देण्यात आले. हे प्रसिद्ध गीतकार गायक देखील आहेत. यांचं नाव आहे प्रसून जोशी. पर्याय क्रमांक 2 प्रसून जोशी. लक्षात ठेवा. NBT भूषण पुरस्कार 2026. मग जे काही नुकताच मिळालेले जे पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2026 देण्यात आले नीरज चोप्रा यांना. भौतिकशास्त्रातील उल्फ पारितोषिक 2026 जिंकणारे पहिले भारतीय वंशी शास्त्रज्ञ आहेत जैनेंद्र के जैन. रशिया ग्रँड स्लॅम मास्टर कप 2026चे विजेते आहेत सुदर्शन पटनाईक. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार देण्यात आलाय तन्मय देवचके यांना. प्रिन्सेस ऑफ अस्टोरियस 2026चे क्रीडा पुरस्कार जिंकणारे पहिले फुटबॉलपटू आहेत लिओनेल मेस्सी. अर्थ प्राइज देण्यात आलाय अव्याना मेहता, आर्याना अग्रवाल, विवान छावछरिया. मरणोत्तर इव्हेंटचे डॅग हॅमरस क्रॉल्ड जो पुरस्कार आहे तो देण्यात आलाय हरभजन सिंग आणि सुजित कुमार प्रधान यांना. निशान म्हणून ओळखला जाणारा प्रेसिडेन्स पोलीस कलरने सन्मानित करणारे राज्य पोलीस दल आहे सिक्कीम. FAO तर्फे ॲग्रिकोला पदक 2026 देण्यात आलाय नरेंद्र मोदी यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 देण्यात आलाय यांग स्वांग झियाना. ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट देण्यात आलाय नरेंद्र मोदी यांना. जल चॅम्पियन पुरस्कार 2026 देण्यात आला बिसाती भरत यांना. द मेटिओरिटिकल सोसायटीच्या 2026 साठी फेलो म्हणून निवड होणाऱ्या पहिल्या भारतीय कोण असतील? त्याचं नाव आहे कुलजीत कौर. आणि पहिले NBT भूषण पुरस्कार भेटले प्रसून जोशी यांना. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पाचपदरा येथे भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी पेट्रोकेमिकलचे संकुल आहे त्या संकुलाचं उद्घाटन केलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वीच करणार होते, परंतु या ठिकाणी थोडासा आग लागल्यामुळं याचं उद्घाटन जो आहे तो नंतर पोस्टपोन करण्यात आलं.
हे तेच ठिकाण आहे पंचपदरा म्हणतो आपण त्याला. पाचपदरा किंवा पंचपदरा. कुठे येतं हे? हे येतं राजस्थान राज्यामध्ये, पर्याय क्रमांक 4. ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी सह पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन केलं आहे. मग राजस्थान याविषयी आपण काही पॉईंट चर्चा करूयात. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. विधानसभा सदस्य संख्या 200 आहे. लोकसभा सदस्य 25. राज्य पक्षी गोडाऊन आहे. राज्य प्राणी आहे उंट आणि चिंकारा. राष्ट्रीय उद्यान आहेत भरतपूर, घाना, केवलादेव, सारिस्का आणि डेझर्ट. ओके. आणि या ठिकाणी थरचं वाळवंट आहे. लक्षात ठेवा, राजस्थानच्या पश्चिम बाउंड्रीवरती येतं. या ठिकाणी पाकिस्तान आहे. पुढचा 7वा प्रश्न. नुकत्याच स्कायरूट एरोस्पेसद्वारे भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम फर्स्टचे पहिले यशस्वी उड्डाण मोहिमेचे नाव काय असेल? हे मोहीम आहे आगमन. मिशन आगमन, पर्याय क्रमांक 1. की हे विक्रम फर्स्ट काय? हे पहिलं खाजगीरित्या विकसित केलेलं ऑर्बिटल क्लास रॉकेट आहे. कंपनी कुठली असेल? हा स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेसचं हेडक्वार्टर कुठं असेल? ही संस्था कुठं आहे? ही हैदराबादमध्ये आहे. लक्षात ठेवा, हे पेपरला विचारू शकतात की भारतातील पहिलं जे खाजगीरित्या विकसित केलेलं विक्रम फर्स्ट आहे रॉकेट, तर हे स्कायरूट एरोस्पेस नावाद्वारे कंपनीवर तयार करण्यात आलं आहे. तर हे कंपनी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे हैदराबाद. आणि हे कुठून प्रक्षेपित करण्यात आलं आहे? याचं प्रक्षेपण स्थळ आहे सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. सतीश धवन स्पेस सेंटर लक्षात ठेवा. इस्रोनं सहकार्य केलं आहे. इस्रो आणि इन स्पेस जे आहे, इन स्पेसनी ह्याला सहकार्य केलेलं आहे. मात्र कंपनी कुठली असेल, विकसित कोणी केलं असेल तर स्कायरूट एरोस्पेस. नुकतेच निधन झालेल्या विजया मेहता या कोणत्या क्षेत्रात संबंधित होत्या? यांचं 92व्या वर्षी काय झालं, नुकतंच निधन झालेलं आहे. राहत्या घरी यांचं निधन झालं. मुंबईला यांचं निधन झालेलं आहे. आणि हे प्रसिद्ध कोण होत्या? हे होत्या रंगभूमीचे रंगकर्मी, पर्याय क्रमांक 4. नाटककार होत्या. भरपूर भूमिकांनी साकारल्या होत्या. पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ओके. नेमार आहे. नेमार म्हणतो आपण त्याला. साधारणतः 34 वर्ष याचं वय आहे नेमार. आणि नेमार हा कोणत्या देशाचा खेळाडू असेल तर तो ब्राझीलचा, पर्याय क्रमांक 1. ब्राझील. लक्षात ठेवा, नेमार. आणि ज्यांनी नुकतंच फिफाचं वर्ल्ड कप चालू आहे, सगळ्यांना माहिती असेल. फिफाचं जो काही वर्ल्ड कप आहे, फिफाचं वर्ल्ड कप 2026चं कुठं चालू आहे? 3 देशामध्ये चालू आहेत. एक अमेरिका आहे, दुसरं मेक्सिको आहे, तिसरा आहे कॅनडा. या 3 देशामध्ये सध्या चालू आहे. या ठिकाणी जो ब्राझील जो ब्राझील हरला, नॉर्वेकडून हरला गेला आहे. लक्षात ठेवा, नॉर्वेनं ब्राझीलला हरवलं 2-1नी. आणि त्यावेळेस यांनी नेमार काय केलं? घोषित केलं आहे निवृत्ती आपली. अंतिम 10वा प्रश्न. नुकत्याच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस सुरू केलेली आहे? ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस आहे ते 28 दिवसांसाठी, म्हणजे हा एक महिना आहे, या महिन्यासाठी सुरू करण्यात आलं. गुजरात राज्याच्या पोलिसांनी, पर्याय क्रमांक 2. गुजरात राज्य पोलीस. लक्षात ठेवा, ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस, गुजरात राज्य. मग एक्स्ट्रा पॉईंट चर्चा करूयात. स्थापना 1 मे 1960 आहे. महाराष्ट्राची पण स्थापना 1 मे 1960च आहे. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. राज्यपाल आता आचार्य देवव्रत. विधानसभा सदस्य संख्या 182 आहे. लोकसभा सदस्य 26. राज्यसभा सदस्य 11. राज्य फळ आहे त्यांचा आंबा. राष्ट्रीय उद्यान आहे गीर, ब्लॅक बक, वंशदा, गल्फ ऑफ कच्छ. ओके. कच्छच्या आखात या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, हे आहे कच्छच्या आखात आणि हे आहे खंबातचे आखात. खंबातच्या आखात येत आहे आणि हे आहे कच्छचे आखात. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. कालच्या लेक्चरवरती एक रिव्हिजन म्हणून आपण काय करूयात, नजर टाकूयात. पहिला प्रश्न. कोणत्या राज्यातील जलभरा संदेश मिठाई, जनाईचा मनोहरा मिठाई आणि बालागडच्या पारंपरिक बोटींना GI टॅग मिळाले आहे? हे आहे पश्चिम बंगाल. AVC पुरुष व्हॉलीबॉल चषक 2026 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? कांस्य पदक. भारतातील पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चे आयोजन कोठे करण्यात आले होते? हे आहे नवी दिल्ली. पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कोणत्या भारतीयाने पटकावले आहे? हे आहे होकाटो होतोजे सेमा.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? हे आहे बुकमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार. WhatsAppचे ग्लोबल हेड म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कुणाल शाह. बॅलिस्टा स्पायडर नावाची नवीन कोळ्याची प्रजात कोणत्या देशात शोधण्यात आली आहे? हे आहे ऑस्ट्रेलिया. नुकतेच भारताने उत्तम प्रतीचे बंगालपले आंबे यशस्वीरित्या प्रथमच कोणत्या देशाला निर्यात केले आहे? हे आहे सिंगापूर. नुकत्याच सरकारने एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म यासाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? हे आहे दीक्षा. आणि कोणाला US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम तर्फे 2026चा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? हे आहेत सुनील भारती मित्तल. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. दरवर्षी जागतिक महासागर दिन हा कधी साजरा केला जात असतो? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. ज्यांनी आपलं अजून WhatsAppचा जो चॅनल आहे, या WhatsApp चॅनलला ज्यांनी कुणी अजून जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे याची. या ठिकाणी तुम्हाला डेली मी करंट अफेअर्सचे प्रश्न पाठवून देत असतो. युनिव्हर्सिटी ॲप आहे, सेपरेट ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ॲपवरती स्पेशल जीकेचं बॅच आहे, ती देखील बॅच तुम्ही घेऊ शकता आणि तुमची तयारी जी आहे जीकेची तयारी आणि एकदम भारी पद्धतीनं करू शकता. ओके. आणि हे आहे आपलं टेलिग्राम चॅनल, त्याला पण तुम्ही नक्की जॉईन करा. इंस्टाग्राम आयडी आहे, याला पण तुम्ही नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून फॉलो करून ठेवू शकता. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. तुमच्या मित्रांमध्ये लिंक शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. जय हिंद.